वासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं पांडुरंग दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयतां जड्डंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीका धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन गाताय ऐकता हरिगुण. त्याला थोडा गेन वाढवा, आवाजाचा स्ट्रोक आला पाहिजे थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदबंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करणारा अभंग विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, परमार्थ आश्रम या पवित्र जागेवर संत गजानन महाराज मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री रामकथा ज्ञानी कीर्तन सोहळा आणि या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी हरिभक्त पारायण आपले सर्वांचे लाडके आमचे गुरुबंधू श्रीनिवास महाराजांच्या आयोजनानं हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा.
ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात ते हरिभक्त पारायण आमचे मित्र रामायणाचार्य विश्वंभर महाराज माळोदे आष्टीकर, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य योगेश महाराज आहे, त्यांना धन्यवाद. गायनाचार्य संजय महाराज, बंडू महाराज आदी करून सगळीच महाराज मंडळी. दुसरे कीर्तनकार हरिभक्त पारायण माझे मित्र गणेश महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. दुसरे आपले गणेश महाराज, वा, दुसरे गणेश महाराज आहेत, आदी करून सगळीच महाराज मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद. ज्यांच्याकडून आज हे कीर्तनाचं यजमान आहेत, सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते दत्ताभाऊ प्रल्हादराव आंबुरे आणि परमेश्वर बाबासाहेब बिल्लारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. यांच्याकडून आज हे कीर्तनाचं सौजन्य आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. साऊंडवाल्या दादांना धन्यवाद. आणि सगळे यूट्यूब चॅनल वारकरी वादळ, वा, वारकरी वादळ, वारकरी जीवन आणि आमचं ओनली वारकरी, म्हणजे असे काय जुळून आलं बा. आज आवर्जून उपस्थित आहेत आमचे दादा, बीडवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. नाही, वारकरी वादळ, वारकरी जीवन आणि ओनली वारकरी चॅनल, वा, म्हणजे सर्व चॅनलवाल्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि उपस्थित सगळी श्रोते मंडळी, आपल्या मराठवाड्याची वेळ नसताना सुद्धा महाराजांना प्रयत्न केला 7 ते 9 कीर्तन करायचा. आणि ही वेळ फार सुंदर आहे बरं का. 7 ते 9 ही कीर्तनासाठी अतिशय फ्रेश वेळ आहे. म्हणून महाराज मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देईल. या वेळेसाठी मी तुम्हाला धन्यवाद देईल. सगळीकडे जर ही वेळ झाली तर कीर्तनकारांचं आरोग्य आणखी चांगलं राहील. 7 ते 9, 9 ते 11 ही झोपायचीच वेळ आहे जरसं तर, आहे का नाही. 9ला जेवण झालं की माणूस झोपणं म्हणजे जागरा आणणं हे पहिलं आव्हान आणि कीर्तन ऐकणं दुसरं आव्हान, आहे का. पण आता जागर राहणंच आहे, कारण जेवण नंतर आहे. माझं बोलणं कळते ना. आता जागर राहणंच आहे, कारण जेवण नंतर आहे. म्हणून पुन्हा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड, स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा. हा पहिला मुद्दा. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा आणि एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देत चला. चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, पण हसत खेळत राहा. सर्वांनी लक्ष देऊन श्रवण करा, एवढी विनंती. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन. कधी कधी गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल तेव्हा तर हरीण माहिती आहे सर्वांना. हो, नाही काहीतरी पटापट बोलत चला. हरीण माहिती आहे सर्वांना. आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो कानाला धरून उचलायचे, आहे का. असं हरीण मी सुद्धा अनेकदा पाहिलेलं आहे बरं का. पण जंगलामध्ये हरीण असतं, पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग तो एका झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो. बिन नावाचं एक वाद्य आहे, तो बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काही दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. एवढं भजन करताना माझं मन एकाग्र झालं पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेली आशापास निवारोनी विषय तो त्यांचा. झाला नारायण नावडे जनधन. माता पिता देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो. एवढं माझं मन भजन करताना एकाग्र झालं पाहिजे. हे जर कळलं नसेल तेव्हा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात बरं का. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं. तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. असं कसं महाराज, लेकराला जर दूध मिळालं नाही तर लेकरू जगणं शक्य आहे का. लेकराला जगण्यासाठी कशाची गरज आहे बोला, दुधाची गरज आहे ना. मग आता कासविनीच्या लेकराला तर दूधच नाही, मग जगतं कशावर. तर ऐका,
कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटे अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. अहो आईला स्तनच नाही त्याच्यात, त्या दुधाचा प्रश्नच नाही ना, बरोबर आहे का नाही. पण महाराज दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. भजन करताना माझं मन एवढं एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कोणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है क्या नाही. अजिबात नाही. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. सगळी आवडीनं आलेली माणसं आहे महाराज. एवढ्या दूरवर जंगल में मंगल म्हणावं लागेल आहे का. एवढ्या लांबून माणसं आली, ही सगळी प्रेमाने जमलेली माणसं आहे. प्रेम नजरेतून कळतं. म्हणून म्हणतात गणेश बाबा, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. महाराज म्हणले नाव बदलण्याची गरज नाही. कश्ती याने काय नाव बदलण्याची गरज नाही. तीच नाव तुम्हाला याही किनाऱ्याला नेऊ शकते आणि त्याही किनाऱ्याला नेऊ शकते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असं आहे महाराज, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. पुन्हा एकदा ऐका, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. एखाद्या माणसानं जर तुम्हाला चुकीचं ठरवलं तर तो आयुष्यभर तुम्ही किती चांगलं करा तो तुम्हाला चुकीचंच म्हणणार. त्याची दृष्टिकोन बदलणार नाही. लक्षात येते माझं बोलणं, लक्षात घ्या बरं का. महाराज हे फार महत्व आहे. प्रेम नजरेतून कळत असतं ना, प्रेम बोलण्यातून कळतं, प्रेम नजरेतून कळतं. मग नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. पण एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहिलं तरच ती ऊर्जा त्याला मिळत राहते. तेवढं माझं मन भजन करताना एकाग्र व्हावं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. आणि हा एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांनी 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. त्याच्यात पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत आहे कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काही शेपूट फुटते का? त्याला काही शेपूट फुटते का? शिंग येतात? नाही, त्याला शिंगही येत नाही. तो शिंगोण्याचा असला तरी बी, कळलं माझं बोलणं, त्याला शिंगही येत नाही आणि त्याला शेपूटही येत नाही. बरोबर आहे. मग होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं. आणि मनात बरं का महाराज, काय नाव आहे यांचं दाजीचं? नाही काय नाही. हा नाही काय नाही, तसं नाही काही. मी उगा म्हणलं, माझं सहज लक्ष गेलो आणि असं जातं माझं लक्ष, म्हणूनच म्हणलं होतं बंद करून ठेवा. विठाला विठाला. बरं, ते पोलीस चौकीवरच धाड टाकल्यावानी व्हायला ना, असं आजूबाजूला नाही, इकडं तिकडं नाही. बरोबर आहे का नाही? लक्ष द्या माझ्याकडे. पाऱ्याच्या ठिकाणी चोरी झाल्यासारखं झालं. लक्ष द्या. महाराज म्हणले परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग बदलला म्हणजे काय झालं? त्याला काय 4 डोळे आले का? 4 हात आले का? 4 पाय झाले का? 4 कान झाले का? 2 तोंड झाले? परमार्थात आल्यानंतर एकच तोंड चांगलं वाटतं. हे फार क्वालिटीचं आहे. परमार्थात आल्यानंतर 2 तोंड चांगली वाटत नाही महाराज. परमार्थात आल्यानंतर मग होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे आणि मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. म्हणून परमार्थ आश्रमात येणं गरजेचं आहे. परमार्थ आश्रमात आल्याशिवाय तो परमार्थ घडणार नाही. हे फार महत्वाचं आहे.
म्हणून महाराज म्हणले आता काय करायचं. एक मन म्हणता चला सानप महाराजाचं कीर्तन आहे. दुसरं मन लगेच म्हणता कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन म्हणता अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल, थोडा आवाज द्या. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं होय खोटं आहे का त्या महाराजाचं. दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला लागलं. तिसरं मन लगेच म्हणतं काय 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 करी तो या मना. एका प्रमाणाला दोन दोन चालीला वाटतात या मनाला. काय करावं त्याला आता. काय काय करी तो ह्या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट अर्ची. जाऊ नको म्हणलो होतं प्रशासन पण गेली. भलतिया सवे धावे सैराट. लक्षात येते. महाराज म्हणले हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं खोटं आहे का महाराजाचं. दुसरं मन म्हणतं अरे कोण ऐकायला लागलं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्याचे धंदे जे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. मी एकाला म्हणलं माळ घाला. तो मन बरं ऐकलं तुमचं घातली माळ. मग घातलीच नाही बरं का, फक्त मला सांगतो. ऐकलं तुमचं घातली माळ. मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का. म्हणलं एवढा विचार मी अजून केला नव्हता बा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. हा तू त्या लक्षात येते का तुम्हाला. त्याचं काय काय बोकड्या तक्रार घेऊन आला का तुमच्याकडे का भाऊ मला नाही खाल्ल्यावर मी करू काय. असं काही नाही ना. पण हा मनाचा स्वभाव आहे. एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन लगेच त्याच्या विरोधात अपोजिट साईडला उभं राहतं. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले या मनाला परमार्थाकडे आणायचं. मनाला परमार्थाकडे आणायचं पण मनानेच आणायचं. कळलं माझं बोललं. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देण्यासाठी पाणी घरून आणायची गरज नाही. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्घ्य द्यायचं. अजून सोपं करून सांगू का. माया हो तुम्ही जर शेतात गेलात आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का. बोला ना. तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का. आज पडला ना वाटतंय. मग तुम्ही एवढ्या ताणच कहू नये. तुम्ही असं मोकळं बोला. हा मला सांगा शेतात गेल्या आणि पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का नाही. मग काय करता शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने जरा जोरात बोला काट्याने. वा जमतं तुम्हाला. काय साधा काटा काढला का तुम्ही या महाराष्ट्रात. महाराज मला सांगा लक्षात ठेवा. काट्याने काटा काढता. ऐका आता माझं बोलणं लक्षात ठेवा. एका काट्याचा त्रास कमी व्हावा. माय मोकळं बोला. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काय केला काट्याचाच आधार घेतला ना. काट्याचा त्रास कमी होण्यासाठी काट्याचाच आधार. तसं मनाचा त्रास कमी होण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मेची करी माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते मयेव मन अधस्वमय बुद्धी निवेशा निवशिष्य मयेव अथ ऊर्ध्वं संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला दे. मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज. तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. मन देवाकडे यायला तयार होत नाही ना.
महाराज म्हणले का चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायू रीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही बरं का. महाराज लक्ष देऊन आहे का. चंचल चपल किंवा मन चंचल चपल. जाता नुसतं चंचल नाही हा, चपल बी आहे. काही माणसं चंचल असतात पण चपल नसतात आहे का नाही. चंचल आणि चपल हे दोन्हीचा अर्थ वेगळा आहे बरं का. चंचलही असावं आणि चपलही असावं. महाराज म्हणले मन चंचल चपल. जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागतो का. अजिबात वेळ लागत नाही. महाराज बोलत चला बरं का. इथून पुण्याला जायचं असेल बसनं तर अंदाजे किती तास लागतात. बोला बोला बोला. 6-7 तास बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 6-6 तास आणि स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 5-5.5 तास. एखादा तास कमी लागेल आहे ना. आणि इथून जर विमानाची व्यवस्था असते. या दाजी बसा. राम राम. विठाला विठाला. पुण्याला बसनं जायचं असेल तर 7 तासाचा प्रवास आहे. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 6 तासात जाऊ शकतो. पण इथून जर विमानाची व्यवस्था असती, परमार्थ आश्रम टू पुणे विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता. 1 तासाच्या आत बरोबर आहे ना. आणि या परमार्थ आश्रमाजवळ आपलं काय गाव आहे. स्वयंजन. हा, या स्वयंजनाला गणेश महाराज विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलणार नाही. मी असं जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. या स्वयंजनाला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी निवडणूक जिंकून दाखवू अध्यक्ष महोदय. आम्ही टीकेत वेळ घालवणार नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही लाडकी बहीण घेऊन जाऊ. विठाला विठाला. विमानाची व्यवस्था असते तर 1 तासापेक्षाही कमी वेळ लागला असता बरोबर आहे. पण मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे. अहो पुणे मनेपर्यंत गेलं सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला वेळ लागतो का. आता ह्या बाया गडबडीनं आल्या, कुलप लावले, झटका द्यायचा राहिला. या इथून घरच्या कुलपाला झटका देतात. इथून बसल्या बसल्या बरं का. मनाचा स्वभाव येतो. एक क्षण मन शांत राहत नाही. एक क्षण हा झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. म्हणून स्वप्न पडतं. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत मनाची क्रिया चालू आहे ना. आता माणसे मॅटवर बसले का नाही, काही त्याची दोरी तरी काढतील. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. काही त्याची दोरी तरी काढतील, काही त्याला काढीन छिद्र तरी पाडतील, काही कीर्तन होईपर्यंत खालता दगड वर तरी आणतील. बस हा पुरुषार्थच त्यांचा. मग लक्षात ठेवा. आणि त्या मनाला मग तेव्हा ते समाधान वाटतं. आला रे वर आता दगड. बर तो दगड वर आल्यावर पुन्हा दुसरा दगड घेऊन त्याला बारीक करतील. हा मनाचा स्वभाव आहे. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना तर शांत बसत नाही. बहिर दिशेला गेले ना शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय. वल कुठपर्यंत आहे पाहतो. हागताही खोडी चळ न मोडे काडी. महाराजांचं प्रमाण आहे त्याला. अहो बाथरूमच्या भिंती ज्या अर्थी रंगलेल्या, दरवाजे रंगलेले दिसतात त्या अर्थी मन तिथं सुद्धा शांत राहत नाही. म्हणून म्हणतात ये मन बडा चंचल कैसे भजन करूं, कैसे तेरा भजन
सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल राधे तेरे चरणों की गजबूल जो मिल जाए सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी महाराज म्हणले मन चंचल आहे, तुझ्याकडे यायला प्रयत्न करतो पण यायला तयार होत नाही. ऐकताय ना तुम्ही? बघा बरं मन किती चंचल आहे. मायाव माळ जपताना कुठं बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. बरोबर आहे ना? माळ जपताना कुठं बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले मन येत नाही इकडं. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवारया किंवा तया. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा नादली किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. जे पाठ आहे ते बोला. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. माया देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणत त्यानं सांगा. एवढा सज्जनपणाचा आव आणून आपल्याला मिळवायचं काय? सांगू शकतो तुम्ही सांगू शकत नाही म्हणल्यावर किती अपमान आहे हा माझा. बरोबर आहे ना? हे बघा, वकिलाला कायदे माहित असावे, कायद्यात वकील अटकू नये. कुणाला माहित नाही दारू कडू आहे? कडू आहे ना ते. तोंड वाकडं करतात, थुकत बाहेर येतात, डोळे लावतात, चकना खातात. अनुमान प्रमाण यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्य. अनुमान प्रमाण आहे ना. वा कडूच आहे ना ते. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस. बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईने केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. एकाला बायको म्हणे अहो दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. हा विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे गोड आहे
पण विषयामुळं कडू वाटतं, आणि ते कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतं. एका वाक्यात बोलू, ऐका, थोडा आवाज द्या. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी आश्रम या ठिकाणी उभारल्या जात असेल, सर्वांना बरं वाटतं व ही प्रार्थना आहे, पण वाटत नाही मला, सगळ्यांना बरं वाटत नाही. हा सप्ताह चालला तरी सगळ्याला बरं वाटत नाही. हे बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून. गावात सप्ताह असल्यावर तर ते पॉम्पलेट असं धरतात लोक, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. याला धर्मनिष्ठा म्हणतात. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. ही आपल्या धर्माला लागलेली कीड बरं का. एवढं मला हे सांगायचंय. अरे ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, लक्ष देऊन ऐका, शिखांना गुरु नानक मान्य आहे, मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. देव आहे का नाही हाच निर्णय अजून झालेला नाही. मग परमार्थन भक्ती हा तर पुढचा विषय आहे. महाराज जमत नाही काही लोकाला. ही शोकांतिका आहे. का समजावं तुका म्हणे नाड, पाप ठाके हिता आड. लक्षात येते का. ज्याच्या अंगात ताप त्याला भोजन, आणि ज्याच्या अंगात पाप त्याला भजन गोड लागत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे म्हणून म्हणतात, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, से थोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना, 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 हरि नाम नहीं हरि नाम नसल तर नाही तरी गेला जन्म वाया. बरोबर आहे. भजन नसल तर फायदा आहे. पण महाराज म्हणले भजन करायला आवडत नाही, हे भजन करायला आवडत नाही. लक्ष द्या बरं का. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती अशा त्या, बोला पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर, प्रभुजा लग चरणाला, प्रभुजा लग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या, गरजेची आहे, पण ती लागायला तयार होत नाही. लक्ष देऊ नाही का. ती गोडी लागायला तयार होत नाही. लक्ष द्या. मग का होत नाही महाराज. भजन करायला आवडत नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही, ते आम्हाला माहित आहे. भजन करायला आवडत नाही हे आम्हाला माहिती आहे ना, पण का आवडत नाही याचे काही कारण असतील ना. हा, याचं पहिलं कारण आहे, या मनावर अनादी कालापासून विषयाचे संस्कार असल्यामुळं त्याला भजन आवडत नाही. हे पहिलं कारण. भजनाकडं आलं, परमार्थाकडं आलं की बंधन आहेत, आणि मनाला बंधन आवडत नाही म्हणून त्याला भजन आवडत नाही. आणि एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं, तिथून माघारी
झाले हाव भरी परत माघारी घेत जा कधी कधी असं दुसऱ्यानं धरल्यावर आपल्याला घ्यावं माघारी आहे का परत माघारी पण ते म्हणले घेत नाही बरोबर आहे ना परत माघारी घेत नाही किंवा येत नाही बरोबर आहे एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं देव पहावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो हा देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो तेथे माझे हरी वृत्ती राहो एकदा मन तिथं गेलं का तिथून माघारी परतेची ना दृष्टी बैसली से परतेची ना दृष्टी बैसली से ठाई वा वा विसावले पायी ठेले मन एकदा मन एकदा त्या चरणावर विसावलं का तिथून परत यायला ते तयार होत नाही मग ते परतवाडीचं बी का असू द्या ना ते परत यायला तयार होत नाही परत यायला तयार होत म्हणजे माघारी यायला तयार होत नाही हे तिसरं कारण आहे पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार अनादि संसार मायेच्या ठाई अनादि कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे का नाही माया हो तुम्ही बोला आता तुमचा विषय आहे लहानपणापासून आपल्या घरात लेकरावर जे संस्कार आहेत ते परमार्थाचे का संसाराचे संसाराचे अहो 1 वर्षाचं पोरग असतं असं कपड्यात गुंडाळलेलं आणि मी पाहिलं बऱ्याच आई त्याला असे खेळवत असतात बघा तुला मामाची पोरगी बायको करायची दमधर कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का माय बोला तुम्हाला बोलता येतं ना मग बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा इथं कशी बोलू तशीच बोल माया आता हा माया हो 1 वर्षाच्या लेकराला बायको कळती का नाही मग लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण बोला 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 कुणी घातली आई ना मायनं घातली बरोबर आहे ना शाळेतली मुलगी आली का ही तुझी बायको भावाची पोरगी आली का ही तुझी बायको पाहुण्यातली पोरगी आली का ही तुझी बायको लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको सोडून आई वडिलांना दुसरं काही घातलं नाही वडिलाचं तरी लक्ष नसतं पण मायचं लक्ष असतं लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली का नाही मग आता त्याला बायको आवडणार नाही तर दुसरं काय आवडणार आहे एक आईनं आपल्या पोरावर लहानपणी संस्कार दिले हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा ही म्हणजे शिवाजी महाराजाची नव्हती इच्छा ही इच्छा मासाहेब जिजाऊची होती राजांना नव्हतं माहित स्वराज्याची कमतरता आहे ती उणीव मासाहेबाला भासली होती सोपान महाराजाला काय माहित होतं आळंदीला जाऊन कीर्तनकार व्हावं ही उणीव बापाला भासली होती श्रीनिवास महाराजाला नव्हतं माहित आश्रम काढावा आणि ब्रह्मचारी राहावं हे बापानं ठरवलं होतं आणि एका साधूकडे नेलं होतं पहिल्यांदा बापानं ठरवावं लागत असतं महाराज आपला बाप कोणा असावा आपल्या हातात नसतं पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं तुम्ही ठरवा मासाहेब जिजाऊनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा हे स्वराज्य जर मिळालं असेल ही पहिली मासाहेब जिजाऊची कृपा नंतर छत्रपतीची कृपा
आता लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही बिड्या ओढून मारा. राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा, हा मुद्दा पहिला. आणि राजे म्हटले अरे मी यायला तयार आहे, पण मला जिजाऊची कूस दिसत नाही, मी येऊ कसं? आज जिजाऊची कूस लागेल ना, मग मायनं ठरवावं लागत असतं. लहानपणापासून शूरवीरांच्या कथा सांगून राजांना तसं घडवलं म्हणून राजे तसे घडले ना. असं सहजासहजी होईल का महाराज? लहानपणापासून आपल्या घरात संस्कार असतात ते संसाराचे. मग आता महाराज भजन करायचं म्हणजे काही लेकरं बाळ इरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. भजन करायचं म्हणजे लेकरं बाळ सोडायचे का? नाही, अजिबात नाही. महाराज म्हणले आसोनी संसारी बोला जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारे माया सदा संसारी आसावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. अहो पक्षी जसे अंगणातले दाणे टिपतात माया हो बाय, आणि उडून जातात का मुक्कामाल राहतात? उडून जातात. ते का थांबतात का तिथं? गुंतून राहतात का? नाही, पक्षी गुंतून राहत नाही. गणेश महाराज पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देईन मी. हा हा. आणि हे गुंतून राहतही नाही, यांना विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करायला अडचण नाही महाराज. विठाला विठाला. तैसे असावे संसारी, माणूस घरात असावा, घर माणसात नसावं. कळलं? सहज बोलणे. माणूस घरात असावा, घर माणसात नसावं. माणूस संसारात असावा, संसार माणसात नसावा. वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. असं संसारात माणसानं. अजून सोपं करून सांगू का माया हो? संसारात कसं राहावं माणसानं? दह्यात पडलेल्या केसासारखं राहावं. दह्यात पडलेला केस काढाय कष्ट लागतात का? बोला तुम्ही, बोला हो, नाही काहीतरी म्हणा. दह्यात पडलेला केस काढाय कष्ट लागतात का? नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का? नाही, एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते, हा, एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. दह्यातल्या केसाला दही लागलेलं राहत नाही, काढायला कष्ट लागत नाही. पण माणसं दह्यातल्या केसासारखे नाही राहत. मग संसारात वाळलेल्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो हा मुंगळा. बर, हा मुंगळा कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला फराळ झाल्यावर कळलं ना. हा, लक्षात ठेवा, सोडायला तयारच होत नाही महाराज. आलिप्त कमळ जळी जैसे. मग आता हे लक्ष देऊन ऐका. मग आता हे संसारात एवढं मन गुंतलेलं एकदम देवाकडे यायला तयार होईल का? नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुले देवाला विनंती करा. देवा माझे मनाला
तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. देवाला विनंती करावं लागेल बर का. काय राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विश्वास ठेवा, एक नाही एक दिवस तो भगवंत मला भेटणार. सांगा मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचं, पण मोगरा अर्पणे ईश्वर, पुनरपी संसारा येणे नाही. महाराज म्हणले मग मनाला सांगा तुला देवाकडे यायचं, पण विषयाच्या संस्कारामुळे यायला तयार होत नाही. पहिलं कारण. दुसरं कारण, मनाला बंधनं आवडत नाही. आज बंधनं कुणालाच नकोय. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे पहिलं बंधन. काय म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. लक्षात येते का? हे बघा, गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. थोडा आवाज द्या. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. एखादी बाई म्हणली तुमच्या घरचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक काम पडू देणार नाही, पण मंगळसूत्र घालणार नाही. तिला मान्यता नाही. तिला मान्यता आहे का? नाही ना. मग आता हे माळ घाला वाटत नाही लोकाला. काहीला तर माळ म्हणलं की फाशीच वाटते. आमच्या आईचे वडील होते. आमच्या आईचे वडील, आमचे आजोबा लय खऊट मथार होते. मरायला लागलं. आज शेवटच्या क्षणाला मी म्हणलं बाबा मरता मरता एकदा घाला न माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी कह्याला जीव वाटवतो. हा म्हणलं तुमचा का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का? मेल म्हातार माळ नाही घातली. आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्या इकडे घालतात का मेल्यावर तुळशीचं पान? बोला ना. तुम्हाला काय माहित, तुम्ही जिवंत येत. थोडा आवाज. पण ज्यानं गेले त्याच्या पाहिलेलं आहे आपण. बरोबर आहे. मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालतात. म्हणलं आता यायच्या तोंडात तुळशीचं पान घालून काय होणार आहे? यायनं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही. गावातला बोकड्या यायनं मोठा होऊ दिला नाही. असंच उचलायचे बा. असं उचलतात ना.
असं उचलू उचलू बोकडे आणले म्हणलं यायनं. आता यायच्या तोंडात शेलके कोंबडीचे पख घाला मग उद्धार होईल. अरे सुधारा झाला असेल ना आता प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन. हा, प्रत्येक मसाल्याची चव पाहून जर झाली असेल तर या ब्रह्मरसाची चव घेऊन पहा. ब्रह्मरस घे काढा तेने पिढा थांबा. हे बघा कुठंतरी थांबलं पाहिजे माणसं कोणत्याही गोष्टीत. आज झाले ना आपले कोणाचे 30, 40, 50 वर्ष गेले ना आता त्या गोष्टीत. मग आता चेन जगायला अडचण काय आपल्याला. गेले महाराज 50 वर्ष आम्ही काय करायचं ते केलं, पण आता आम्ही माळ घातली तेव्हापासून आम्ही त्या मार्गाला गेलो नाही. अरे आनंदाची गोष्ट आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, भाग्यवान आहात तुम्ही की असा एक चांगला कर्तबगार महात्मा तुम्हाला मिळाला. महाराज श्रीनिवास महाराजां मला आता ती फोनवर ओळख पटली नव्हती मला तुमची, बरोबर आहे ना. मला तुम्ही बोलत होते पण मला ते पटलं नाही, म्हणजे ओळख झाली नाही माझी. पण इथं आल्यानंतर मला कळलं. एवढा स्वज्वळ स्वभावाच्या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर तुमच्या जीवनात नक्की बदल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज लक्षात ठेवा. समर्पण केलेलं आहे म्हणून माळ घाला, पण आवडत नाही लोकाला माळ घालणं. बंधन नकोय. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, आषाढी एकादशीची वारी केली पाहिजे. आज एकादशी आहे ती धरली पाहिजे. 15 दिवसा एक एकादशी, बरोबर आहे ना. महाराज म्हणले 15 दिवसाला एकदा एकादश आहे, धरली पाहिजे. पण काय म्हणतात, नाही नाही आपल्याला जेवल्याशिवाय जमत नाही. मग हे बंधन नको वाटतात ना लोकाला. बंधन आवडत नाही. कुणालाच बंधन आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का. त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का, खाते वाटपाचा वाद आहे का, पालकमंत्र्याचा वाद आहे. वाद आहे काय सासूचा आणि सुनेचा. काय नाही, सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. संपला वाद. बाकी काहीच वाद नाही त्यांचा, काहीच भांडण नाही. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा, मी जसं कपाळावर कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. बाकी काय त्याच्यात. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, तो धनी दुर्बिणीनं पाहावा लागतो कपाळावर आहे का नाही. मन आता त्या धन्याला इज्जत राहिली. लक्षातून ऐकताय ना, त्या धन्याला इज्जत राहिली का. आता गणेश महाराज बाथरूमच्या भिंतीला धनी आहेच, कपाटाला धनी आहेच, आरशाला धनी आहेच, इज्जतच राहिली नाही. बरं काही काही ठिकाणी धनी बी असा ते मॅचिंगचा झाला. तुम्ही शहरात जर गेले ना, आता आपल्या खेड्यापाड्यात जपले बरे, अजून शहरात गेले ना अशा चांगल्या पुणे मुंबई सारख्या सिटीत, तर जशी साडी तसाच ब्लाऊज, आणि जसा ब्लाऊज तशा बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली, तशी मॅचिंगची टिकली, बरोबर आहे. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि ते लग्नाचा वेळ झाला. मी म्हणलं अरे किती वेळ, आता लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणला तर ह्या डंगरीला काय झालं रुसायला. मला म्हणे तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला. काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, म्हणे मॅचिंग होईना. म्हणलं तर या वयात काय करायची मॅचिंग. नाही म्हणे मला काय जीव नाही काय. एका पोराला म्हणलं जाय भाऊ येते पीस घेऊन. एक पोरग गेलं आणि ते मॅचिंगचा ब्लाऊज पीस आणला आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी आणलं हे घ्या ब्लाऊज पीस. झालं का आता मॅचिंग. हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता. हा काहीतरी लिमिट आहे ना त्याला. विठाला विठाला. मला आवडतं ना, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला बंधनात नको आहे. बंधन कोणाला आवडत नाही महाराज, बरोबर आहे. मग हे मन बंधनात राहायला तयार होत, या मनाला बंधन आवडत नाही म्हणून महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. हा दुसरं कारण बंधन, आणि तिसरं कारण मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, धरोनिया बाही भवा हा तारी दातारा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून तुझं भजन करताना माझी विनंती आहे तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे या अभंगाच्या पहिल्या चरणात. पुत्राची
वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐका माया हो, आईचं आणि बाळाचं उदाहरण दिलेलं आहे आणि वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. मोदी साहेबांना तुम्हाला आता आरक्षण दिलं, संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिलं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला, हा थोडा आवाज द्या, बोला अभंग, हे आरक्षणच आहे बरं का, आणि 700 वर्षापूर्वी मिळालेलं आहे. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही भागवत कथा ऐकली तर पहिल्यांदा मनु आणि शतरूपा यांना 3 मुली झाल्या, आकुती देहुती प्रसूती, मग 2 मुलं झाली, प्रेव्रत आणि उत्तानपात. पहिली उत्पत्ती मुलीचीच आहे हा. म्हणून वेळोवेळी संप्रदायानं महिलेला प्राधान्य दिलेलं आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला, बरोबर आहे ना. धन्य माता मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. लक्ष देऊन ऐका, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पहिल्यांदा माय मग बाप, मातृदेवो मग पितृदेवो भव. ओम नम पार्वती पते हर हर महादेव. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर माता मग पिता, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माय मग बाप, अगोदर मातृदेव मग पितृदेव. कळलं माझं बोल. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण झाल्या, लाडक्या बहिणी. पहिली पगार यायला सुरू केली, पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहेत. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना. लाडकी लेक मी, बरोबर आहे ना. पहिल्यांदा प्राधान्य महिलेला आहे ना. आता पगार चालू झाल्या ना तुम्हाला, काय शाळा नाही काय नाही, तरी बिचाऱ्याला नोकरी नाही, पगार सुरू. पण यायचा एक गोंधळ झाला महाराज. 6-7 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांनी एक योजना चालू केली. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षां मोठ्या झाल्या.
वय वाढून घेतली नाही बायानं, बरोबर आहे ना. नवरा म्हणे अरे तू मोठी गाव झाली म्हणे, एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि मग 2-3 महिन्यापूर्वी योजना आली लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा पुन्हा खाली आणली. किती केली? 65 केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आयसे गेले. अरे अरे हा, काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली आता, बरोबर आहे ना. आता गेले ना महाराज, लक्षात घ्या, पहिलं प्राधान्य महिलेला आहे, बरोबर. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. जाणकार लोक आहेत माझ्या पुढे ऐकायला. संत आणि आई याच्यात फक्त एक भेद आहे. कोणता? आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगावर प्रेम करायचं ठरवतात. एवढा जर सोडलं तर संत आणि आई याच्यात भेद नाही. संत आणि आई याच्यामध्ये भेद नाही. अरे प्रेम म्हणजे काय? आईकडे बोट करा, विषय संपला. प्रेमाची व्याख्या दुसरी प्रेमाची व्याख्याच नाही. तुम्ही म्हणसाल ती माझ्यासाठी जेवली नाही, ती जेवून व्हिडिओ कॉल करती, विठोला विठाला. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे आई, बस. वात्सल्य सिंधू आई म्हणतात. प्रेम म्हणजे आई, दुसरी व्याख्या नाही बरं का प्रेमाची. म्हणून म्हणतात सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सकता, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्या अदालतमध्ये माफी नाही, कोणत्याच अदालतमध्ये चुकीला माफी नाही. पण या जगात एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्ह्याला माफी आहे. उसे माँ की अदालत कहते. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच माणसाला शिक्षा मिळत नाही बरं का. ऐका माया हो, लक्ष द्या माझ्याकडे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण जेव्हा शिजरची परिस्थिती असते ना, तेव्हा ईदभर पोट कापून मुलाला जन्म द्यायला आई तयार होते बरं का. आपल्या लेकरासाठी स्वतःचं उदर सुद्धा कापायला मागं हटत नाही, तिला आई म्हणतात. लक्षात ठेवा, महिलांना सगळ्यात आवडणारी गोष्ट सौंदर्य असतात, पण लेकरासाठी ती सौंदर्य सुद्धा बहाल करते महाराज. एवढा उपकार आई सोडून दुसरं कोणी करणार नाही. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाव, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो महाराज. ही सोपी गोष्ट नाही. म्हणून मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. अरे माय आहे म्हणून माहेर आहे, आणि सासू आहे म्हणून सासर आहे. घर तर दोन्हीकडे आहेत ना, मग याला माहेर आणि याला सासर म्हणायचं कारण काय? इकडं सासू आहे ना म्हणून सासर आहे, आणि इकडं माय आहे ना म्हणून माहेर आहे. माहेर म्हणजे काय? माहेर म्हणजे स्वातंत्र्य, सासर म्हणजे पारतंत्र्य. कळलं माझं पूर्ण? म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मी सांगेल तुम्हाला, लक्षात घ्या. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची आणि पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला पगारही नाही आणि तिला सुट्टीही नाही.
महाराज एक दिवस मनासारखी भाजी नाही होऊ द्या, जेवण होत नाही. एक दिवस मनासारखी भाजी झाली नाही ना, माणसाची चिडचिड होते बरं का. आणि घरात बनलेली भाजी आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची असते ना, आई खात असते. महाराज घरात बनलेली भाजी मला सांगा आईच्या आवडीनं झाली नाही. कधी मुलाच्या, कधी मुलीच्या, कधी नवऱ्याच्या, कधी सासऱ्याच्या, कधी सासूच्या, कधी दिराच्या, कधी भायाच्या. घरात बनलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. अरे पण तुमच्या आवडीची भाजी व आयुष्यभर ती आनंदानं खाते आणि त्याचं दुःख चेहऱ्यावर दाखवत सुद्धा नाही. याला आई म्हणतात. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर किती जरी मोठे झाले तर प्रेमानं हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. म्हणून मोदी साहेब निवडून आल्याबरोबर पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचे? आईचं घ्यायचे. निवडून यायच्या अगोदर कोणाचा आशीर्वाद घ्यायचे? आईचा घ्यायचे. वाढदिवस कोणाबरोबर करायचे? आई बरोबर करायचे. अरे भारताचा पंतप्रधान आहे तो, 140 करोड जनतेचा मालक आहे. ठरवलं असतं वाढदिवस करायचा तर 20 देशाचे पंतप्रधान बोलवले असते. पण नाही, मला माझ्या आईच्या हाताने जेवायचं आणि वाढदिवस करायचा. लक्षात ठेवा, मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील आणि आणली पण गेलेल्या मायला नाही आणू शकत. म्हणून आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून अरे बरं लक्षात घ्या बरं का, गुणवान पोरावरच प्रेम करते नवल नाही हा, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. बरं लेकरू सांभाळू जाणं मायनच. ते लेकरं जर रडायला लागले ना तर माणूस बेचैन होऊन जातो. मी तर म्हणतो ते मायनं सांभाळू जाणं. नवीन जन्माला आलेले लेकरं बघा, ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. बरोबर आहे ना माया? बऱ्या बिचारीला दिवसभर झोपता येत नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो. तो काम नसलं तरी सुनेला झोपलेलं पाहू शकत नाही. लक्षात ठेवा. मग दिवसभर झोपता येत नाही आणि रात्रभर लेकरामुळे झोपायला जमत नाही. किती त्रास हो. लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. त्याच्यात काय कमी दुःख आहे का सांगा? ते सांभाळू जाणं मायनं. मग आठवा किती त्रास. माणसाकडे जर पोरग दिलं ना, माणूस एकदा म्हणाल मुका बरं बाबू, मुका म्हणायलो तुला, आपल्या इकडली भाषा मुका म्हणायलो. तिसऱ्यांदा भीतील फेकून आणल माणूस लेकराला. पुढं पाहून घेईल काय व्हायचं तर म्हणल, पण हे शांत होत नाही का? ते सांभाळू जाणं मायनं. पूर्वीचा काळ आठवा, किती त्रास, किती काळजी लेकराची असते. पहिल्या काळात ते मिक्सर नव्हते ना, 10-15 वर्ष 20 वर्षाच्या मागे मिक्सर नव्हते. तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. बघा मलाही कळतं, मी लहान होतो तेव्हा आमच्या घरी पाटाच होता, तो आजही आहे. बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. बरोबर आहे माय? आणि तिची चटणी वाटणं सुरू झाली ना, अर्धी चटणी वाटून झाली की दारातून एक आवाज येतो, मम्मी झाली. कळलं तुम्हाला? मम्मी आउट गोईंग झाली. बरोबर आहे? आता ते किती मोठं धर्म संकट पडल्यासारखं बघा. आता हात चटणीचे आणि ते बाहेर शी करून उभं आहे. मग ती माय काळजी किती करते बघा. चटणीचे हात आहे म्हणून त्या हाताने त्याची शी धुत नाही. नवऱ्याला म्हणते ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. नवरा म्हणतो मला सांगते का बावळाट. ती म्हणते अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण चटणीच्या हातानं शी धुवू का लेकराची? माझे हात चटणीचे म्हणून म्हणलं तुम्ही त्याची शी धुवा. बघा चटणीच्या हात आहे म्हणून त्या मायनं त्याची शी धुतली नाही. किती काळजी करते. तरी पोरग म्हणतो आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई ध्यानात राहिली असती. काळजी करणारी आई असते. बरोबर आहे ना? म्हणून महाराज म्हणले त्या मायला आपल्या पोराची एखादी गोड बातमी कानावर यावी. यंदा बुद्धिबळ 8-10 दिवसापूर्वीची घटना आहे. भारताला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नवीन एक राजा मिळाला. बरोबर आहे ना? आणि ही बातमी भारताला कळाली. अरे भारताला कळाल्यावर तर आनंद झालाच, जगविख्यात झाला तो. बरोबर आहे? पण ही बातमी त्याच्या मायला कळाली असेल तेव्हा काय असेल? त्या मायला ही बातमी कळाल्यानंतर तिला जेवायची सुद्धा गरज नसेल की या भारतासाठी जगाच्या पाठीवर सर्वात मोठं विजेते पद माझ्या पोरानं आणलं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन,
गाता आणि ऐकत. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. गाता ऐकता हरिगुण. वेळ संपत आला, एकच उदाहरण सांगतो ऐका. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारलं. सीता मातेला घेऊन अयोध्येत आले आणि अयोध्येत ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. कदाचित प्रसंग झाला असेल. सर्वांना बक्षीस दिलं, पण त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा अहो तुम्ही हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई. थोडा आवाज द्या. ठेविता हा पायी. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हणली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले, दे. सीता मातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणूस काही बी द्यायला तयार असतो. हे 55,000चं घड्याळ आहे महाराज, पण मी काही विकत नाही घेतलं, मला गिफ्ट दिलं एकाने. ही अंगठी आली 2-3 दिवसापूर्वी, ही पण गिफ्ट आहे. ही मेवण्यान घातली, ही बायकून घातली. बरोबर आहे ना? आता इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नियम आहे? अहो काय सांगता, कुणाच्या मनात काय येऊन जाईल कधी. हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका. ज्याला घालायचं ते हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतातच महाराज, बरोबर आहे ना? पण प्रसन्नता माणसाला काही पण देऊन जाते. तुम्ही साधं समजू नका. लोक आम्हाला विदेशात सुद्धा न्यायला तयार आहेत महाराज. ही प्रसन्नता नाही तर काय सोपी गोष्ट नाही. आज आम्ही म्हणाल तिथं पूर्व दिशा आहे. आज लक्षात येते माझं बोल. एवढं प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे ना, सोपी गोष्ट नाही महाराज, सोपी गोष्ट नाही. लक्षात घ्या. मग प्रसन्नता माणसाला काय देऊन जाईल सांगता येत नाही. नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिलाय, मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मग या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले? या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणले, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का? म्हणले, याच्यात राम नाही. म्हणले, नाही. मग याचं माझ्याजवळ काम नाही. दिला हार फेकून. जो नहीं राम का वो नहीं काम का, जो नहीं राम का वो नहीं काम का. हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? सीता माता हनुमंतरायला असं बोलल्यावर हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले. छाती फाडली छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी
फाडली छाती हनुमंतरायानं. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. गणेश बुवा, आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा सीता, एखाद्या महाराजाची फाडली तर नुसते पाकिटच 30 35 40 45. हनुमंतरायानं छाती पाडली. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र म्हणले, मागा तुम्हाला काय मागायचं? काय नाही म्हणे, थोडा आवाज वाढवा. मागा म्हणे, तुम्हाला काय मागायचं? हनुमंतराय म्हणले, मला काय नको देवा. अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम धन पायो. बस मिळालं देवा राम नामाचं धन, आता आम्हाला काही नको. लक्षात ठेवा, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे देवा, एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. म्हणून रामायणात एक आसन हनुमंतरायासाठी असतं. म्हणून कथा करणारे म्हणतात, आईये हनुमंत विराजिये, कथा करो मती अनुसार. आईये हनुमंत विराजिये. हनुमंतरायाला बोलवतात, गाता ऐकता हरी गुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. तुका म्हणे पाहे घड्याळागड, हा कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. विठोबार वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. बोलण्यासारखं पुरे वातावरणही गोड आहे, पण वेळ झालेला आहे आणि अजून फराळीचा कार्यक्रम आहे. एकादशी आहे. पहिलंच एकादश म्हणलं की जास्त खायला लागतं माणसाला, हो ना. सकाळी एक टाइम चहा पित असले की म्हणतात 2 कप द्या. का एकादशी आहे ना आज, तुम्हाला माहित नाही का? बरोबर आहे ना. त्याच्यामुळे वेळ जास्तीचा घेणं बरोबर नाही. आणि 7 ते 9 ची वेळ आहे, आनंद आहे, पण जाता जाता एकच आहे. आज ज्यांच्याकडून सौजन्य आहे ते आमचे दत्ता भाऊ प्रल्हाद आंबुरे आणि परमेश्वर दादा बाबासाहेब बिल्लारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. वा, तसा दादांचं समाजकार्य नेहमीच चालू राहतं दत्तरावांचं, बरोबर आहे का नाही? पण आज इथंही त्यांनी हा सेवेचा वाटा उचलला आणि आनंद वाटला. हे बघा, महाराजांचं या ठिकाणी जो आश्रम उभारला, त्यांचं गाव तिकडं शेलूकडं आहे, पण इथं त्यांना येण्याची इच्छा झाली. एक सांगू तुम्हाला, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव झाले. कळलं माझं बोलणं? हे कशासाठी इथं येण्याची इच्छा झाली त्यांना? पर गावातही नाही, कुठं शेतात यायची इच्छा झाली. हे कशासाठी निर्माण झालं, काय झालं हे कोणीच सांगू शकत नाही. हे देवाचे कारण देव जाणे. पण झालं हे चांगलं झालं एवढं आपण सांगू शकतो. झालं हे चांगल्यासाठी झालं एवढं आपण नक्की सांगू शकतो. म्हणून महाराजांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. मी त्यांना आल्या म्हणलं, अहो तुम्ही इथं कशाला बसली म्हणलो का नाही तुम्हाला? आणि आजही लक्षात घ्या बरं का, कोणी अजूनही ब्रह्मचारी राहण्याची इच्छा असेल तर माझ्याकडे 2-3 आश्रम आहेत, बांधलेले आहेत, काही टेन्शन नाही. गाडी आहे, बँक अकाउंट आहे. पहिलं नावावर करून घ्यायचं आणि मग राहायचं. असं नाही की गेल्या थोडे दिवस राहा मग माणसं म्हणतात अहो त्याचं काय सांगता, थोड्या दिवस वापरून घेतील आणि जा म्हणतील, असं अजिबात नाही. आजही आहेत. मग त्यांना म्हणलं अहो तुम्हाला एखादा मोठा आश्रम दिला असता. मी म्हणले नाही महाराज, माझी इच्छा होती मला स्वकर्तृत्वानं काहीतरी करायची, म्हणून मी आज इथं आलेलो. आणि ते ज्या गुरुकडे राहिले ते काय साध्या गुरुचे चेले नाही महाराज, त्यांचेच कितीतरी आश्रम आहेत. त्यांनी कुठेतरी महाराजांना बसून दिला असता आश्रमात. पण काही काही माणसं कर्तृत्ववान असतात, बरोबर आहे ना. अरे मी सुद्धा महाराष्ट्र सांभाळू शकतो, कुठेतरी थांबलो पाहिजे, बरोबर आहे ना. कर्तृत्व असताना काही काही माणसात, पण ते झाकून असल्यामुळं कळत नाही, त्याच्यामुळं निर्णय घेतात काही माणसं. धाडसी निर्णय असतात काही माणसाचे, लक्षात येते ना. पण मला सांगायचं हेच, महाराजांनी हा निर्णय घेतला आणि अतिशय गोड
आणि त्याच्यात दुग्ध शर्करा योग असा आहे की सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथं येणाऱ्या 29 तारखेला याचं लोकार्पण, भूमिपूजन सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आपल्या जवळपास असणाऱ्या अनाथ मुलांचा, वंचितांचा, दीनदुबळ्याचा सांभाळ या सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. महाराज, एका लेकराची माय झाली तर फारसं गावापर्यंत ओळख राहते, पण अनाथाची माय झाली सिंधुताई सपकाळ, तिची जगभर ओळख होती. अनाथाची माय झाली होती सिंधुताई, म्हणून अरे भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा शेवटच्या अंत्यविधीला हजर राहावं लागलं. लेका लेकराची माय झाल्यामुळं नाही, या अनाथाची माय झाल्यामुळं. सावरकरांना सांगितलं होतं, मला माझा संसार करायचा, सुखाचा करायचा. माऊली सुद्धा म्हणले ना, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणून ही फार मोठी गोष्ट आहे. पण महाराज, तुम्हाला आम्ही सहकार्य करूयात. माझी चूक झाली, मी तुम्हाला बोललो, पण मला माहित नव्हतं. पण याच्यानंतर तुम्ही कधी मला बोलवा, मी बिनशर्त यायला तयार आहे. कुठल्या अटी शर्ती विना तुम्ही जेव्हा मला हाक माराल तेव्हा मी तुमचा गुरुबंधू म्हणून या ठिकाणी उपस्थित राहील. रोज 2 कीर्तन आहेत, मला काही अडचण नाही. तुमच्यासाठी मी नक्की या ठिकाणी उपस्थित राहील आणि सर्व गोष्टी निशी बरं का. तुम्ही ज्या कार्याला जिथं कुठं मदत लागत असेल तिथं आमच्या ओळखीनं जे काही होईल ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी निश्चित या कार्यासाठी मदत करूयात. एका सहाय्य करू, अवघे धरू श्रीमंती कोणती आहे. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं त्याच्या पैशाला. बोला, आमच्या दत्तराव परमेश्वररावनं आज ही सेवा घेतली, आनंद वाटला का नाही? अरे दिलं पाहिजे. हे बघा, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. माझी विनंती आहे, तुमचं त्या पालकत्व सदस्यामध्ये माझी एक नोंद करून टाका आणि दरवर्षी ते काय जे असेल तुमचं मी या ठिकाणी पोच करेल. मला आठवण नाही राहिली तर तुम्ही मेसेज टाकला तरी मी पोच करेल, काही अडचण नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझी सर्वांना विनंती आहे, 365 दिवस आहेत, आपल्याला 700 पंक्ती तयार करायच्या. किती? 700 पंक्ती. एका गावची लोकसंख्या 2000 असते. 2-2.5. तुमच्या गावची किती आहे स्वयंजण्याची? काय स्वयंजनाच ना 1,500, म्हणजे 1,500 लोकसंख्या आहे. तर 300 जरी माणसं तुमच्या गावातून झाले तर बाजूबाजूच्या गावांनी सुद्धा 50-100 माणसं. इकडं हातोडा, काय ते गाव? हा, हातडी का? बरोबर, ते हातडी का काय आहे ना इकडं, बरोबर आहे का नाही? ते गाव आहे. अजून काही आपल्या जवळ गाव आहेत. मला वाटतं तुम्हाला जर वाढदिवस करायचा असेल, याच्यानंतर तुमच्या लेकराचा जर तुम्हाला वाढदिवस करायचा असेल तर तुम्ही गावात 1000-2000 घालता, 4-5 हजार घालता. कोणी मोठं गाव जेवण घालतं आणि त्या जेवणाराला बी काय नाही महाराज, त्याच्या 17 खेप पाया पडावं लागतं. यावर जेवाय त्याला काही त्याची किंमतही नसते. त्याच्यापेक्षा इथं अनाथ पोरांच्या जवळ येऊन जर वाढदिवस साजरा केला तर तुमच्या लेकराचा वाढदिवसही होईल आणि त्या लेकरांची एका टायमाची भूक सुद्धा भागेल. ज्यांना वाढदिवस करायचा, आपला नेता जरी असला तर इथं येऊन कापा. बरोबर आहे ना? आणा इथं, त्याला इथं आणा आणि इथं वाढदिवस करा. बरोबर आहे ना? इथं आणा आणि इथं आणून वाढदिवस करा. आणि इथं वाढदिवस केल्यानंतर सांगा, साहेब अहो जेसीबीन फुलं टाका त्याच्या अंगावर. अडचण काय? असा खुश करत आणा रोडनं आणि इथं आल्या म्हणा, साहेब काय देता येईल पोरायसाठी तुमच्या इच्छेनं आता सांगा. माणूस खुश करायचा आणि मग मागायचं, असं काय मागायचं जमत नसते. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे करायचं काय आणि त्यांना काय अडचण आहे? एखादा सभागृह दिला, फायद्याच लेकराला आणण्यासाठी. एखादी विहीर दिली, त्या लेकराला पाण्याची सोय होईल. तुमच्या पद महाराज म्हणू शकत नाही, कारण महाराजाचा फायदा नेत्याला नाही, पण कार्यकर्त्याचा फायदा नेत्याला आहे. मग कार्यकर्ता एखादा असा असतो तो स्वतःसाठी त्याच्या नेत्याला काहीच मागत नाही. असे निस्वार्थीवर असतात बरं का, ते स्वतःसाठी काही मागत नाही पण